दादा, त्रिभाषा सूत्रासंदर्भात जी वाद चालू आहे त्याची बैठक झालेली आहे, काय एकंदरीत चर्चा आणि निर्णय काही झालेला आहे का या संदर्भात? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्राप्रमाणे तिसऱ्या राष्ट्रीय भारतीय भाषेच्या संदर्भामध्ये यापूर्वी जे काही निर्णय झालेले होते या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली आणि या विषयाच्या संदर्भामध्ये काही सूचना, काही मतप्रदर्शन जी काही करण्यात आलेली आहेत, मग त्याच्यामध्ये काही साहित्यिक महोदय आहेत, काही राजकीय क्षेत्रातली नेते मंडळी महोदय आहेत, तर त्या सर्वांशी त्या ठिकाणी संवाद साधण्यात येईल। हे धोरण आपल्या या महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यार्थ्यांचं हित भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्या मुद्द्यांवर आधारित निर्धारित करण्यात आलेलं होतं त्याचं माहिती त्यांच्याकडे आम्ही नेऊन त्या ठिकाणी ठेवू आणि सर्व मांडणी त्यांच्यासमोर केली जाईल। त्यांचेही जे काही मतप्रदर्शन असेल, ज्या काही सूचना असतील तर त्याही त्या ठिकाणी ऐकून घेतल्या जातील आणि ह्या सर्वांचं मनोगत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे लवकरात लवकर ते आम्ही नेऊ आणि या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी फायनल केला जाईल। राज ठाकरे असतील, त्यांनी स्वतः राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले, प्रत्येक शाळेत जाऊन पत्र दिले जात आहे आणि हिंदीची सक्ती नसली तरी मागच्या दाराने हिंदी लादली जाते, हा त्यांचा मुख्य आरोप आहे। त्याला काय उत्तर असेल? माननीय राज ठाकरे साहेब असतील, काही साहित्यिक महोदय असतील, या सर्वांना हा निर्णय करण्याच्या पाठीमागचं पार्श्वभूमी, जे काही राज्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्याचं हित लक्षात घेऊन करण्यात आलेलं आहे त्याची सविस्तर माहिती आम्ही त्यांच्यासमोर ठेवू। काही सूचना असतील त्या आम्ही ऐकून घेऊ आणि हे सर्व माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे नेऊन त्याचा अंतिम निर्णय केला जाईल। अध्यक्ष राज ठाकरे असं म्हणतायत, जर गुजरातमध्ये हिंदी भाषा हा विषय नसेल पर्यायी स्वरूपात सुद्धा, तर महाराष्ट्रात का गरज भासते की हिंदी विषय घ्यावा लागतो? महाराष्ट्राच्या पासून संपूर्ण देशाची, वेगवेगळ्या राज्यांची जी काही वस्तुस्थिती माहिती आहे त्या चर्चेमध्ये ती पण आम्ही समोर ठेवू। या कोणत्याच गोष्टी काही गोपनीय नाही आहेत, जी काही वस्तुस्थिती ठेवू आणि शेवटी आपल्या देशाचं जी काही शैक्षणिक भविष्याची कार्यपद्धती राहणार आहे त्या पद्धतीमध्ये आपले राज्याचे विद्यार्थी गुणांमध्ये पाठीमागे राहू नयेत या भावनेतून अभ्यासपूर्ण हा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मला वाटतं की राष्ट्रीय शैक्षणिक त्याचाच हा एक भाग म्हणून आणि पाठीमागच्याही काळामध्ये कशा पद्धतीने आपल्या राज्याने वेळोवेळी या संदर्भातले निर्णय केलेले आहेत याची सविस्तर माहिती आम्ही जसं मी सांगितलं की माननीय राज ठाकरे साहेब असतील, साहित्यिक महोदय असतील, या सर्वांच्याकडे आम्ही हे ठेवू आणि आपल्या माध्यमातून पत्रकार महोदयांच्या माध्यमात तुमच्या पण समोर आम्ही ती ठेवू। बिलकुल बदल होणार आहे का आता यापुढे आजच्या बैठकीनंतर? बघा आता याच्या पाठीमागचं वस्तुस्थिती आम्ही समोर ठेवू। आम्हाला विश्वास आहे की याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित लक्षात ठेवूनच हा निर्णय सरकारने केलेला आहे। त्यात कुठली स्थगिती नाहीये सध्या। आता तत्राप होऊ शकतं ना की एखाद्या सामान्य माणसाची पण चांगली सूचना असू शकते। मग त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की साहित्यिक
महोदय असतील, माननीय राज ठाकरे साहेब असतील, त्या ठेवू. स्थगिती संदर्भात काही चर्चा झाली सध्या का? राज्य सरकार या निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? मला किंवा वाटतं या की, निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल का? जे काही या संदर्भातले प्रश्न आहेत त्या सर्वांशी तात्काळ आम्ही संवाद साधू. स्थगिती साहेब, नाही. आपण याचा अर्थ लवकर असा या आहे ठाकरे की यांची भेट घेणार राज्य आहात. सरकार हा पर्यायी हिंदी राज विषय जो ठाकरे घेतोय साहेबांची आपण हा लवकरच मागे भेट घेण्याच्या घेणार तयारीत राज नाही, ठाकरे किंवा साहेबांशी मानसिकतेत ही नाहीये. भेट घेऊ, त्यांच्यासमोर पण या सगळ्या गोष्टी ठेवू. साहित्यिक महोदय ज्यांनी काही मुद्दे उपस्थित हे सगळे मुद्दे ठेवू. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच सुरू होईल की अजून अद्यापही त्याला मला वाटतं विलंब की केला जाईल आता? आता जेव्हा आम्ही सांगतो आहोत की बाबा तात्काळ आम्ही ज्यांच्याशी संबंधित विषय आहेत तात्काळ आम्ही संवाद साधणार. याचा तुम्ही अर्थ संवाद याचा अर्थ साधताय असा मात्र घ्यायचा का अंमलबजावणी की याचा स्थगिती अर्थ असा याबद्दल घ्यायचा काही का ठोस की सांगता सध्या येईल? राज्य सरकार हा पर्यायी विषय जो हिंदी आहे हा मागे घेण्याच्या मानसिकतेत नाहीये. हा आम्हाला अर्थ विश्वास आहे ज्या वेळेस याचं सगळं प्रारूप ज्यांचे मुद्दे उपस्थित आहेत त्यांच्या समोर ठेवल्याच्या नंतर निश्चितपणे ही सगळी पार्श्वभूमी पाहिल्याच्या नंतर तेही त्यांचं मत प्रदर्शित करतील. आम्हाला तर विश्वास आहे की याच्यातनं सकारात्मक मार्ग पुढे येईल. दादा, तुम्ही चर्चेची दारं खुली ठेवलेली आहेत, मात्र आज मनसेचे जे नेते आहेत संदीप देशपांडे त्यांनी थेट विधिमंडळातील सर्व सदस्यांसाठी शंड हा शब्द वापरला. अशा प्रकारे जर होत नाही असेल बघा, माझी विषयाला काही मी वेगळं वळण देऊ इच्छित नाही. मला वाटतं की जसं आपण सांगितलं, मी तर पाठीमागेच 3-4 दिवसापूर्वीच बोललो होतो की राज ठाकरे साहेब आणि यापूर्वी पण आम्ही विषय तर त्यांच्यासमोर विषय ठेवू. आणि शेवटी समाधान होणं हा काही कोणाचा व्यक्तिगत काही इश्यू, आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून आणि हा निर्णय केलेला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी असं म्हणतायत की शिक्षणाचं कुठेतरी व्यावसायीकरण झालेलं आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सरकारनं देखील पावलं उचलली पाहिजे. त्यांनी चिंता व्यक्त केली शिक्षणासंदर्भात. आपण जर बघितलं असेल तर त्यातल्या त्यात आपण आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा असतील, इथे गुणवत्तापूर्ण एक क्वालिटीपूर्ण शिक्षण कसं आपण देऊ शकतो त्या दृष्टिकोनातनं शासनाच्या वतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं अतिशय सकारात्मक या गोष्टींमध्ये व्ह्यूज आहेत. चालू वर्षाला 5,000 शाळा आपल्या ज्या त्यांना आदर्श शाळा करण्याचा निर्णय केलेला आहे. 10,000 शाळेंच्या प्रत्येक एक वर्ग त्या ठिकाणी आदर्श वर्ग स्मार्ट क्लासरूम करायला आपण घेतो आहोत की जेणेकरून सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना पण चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. आणि मला दिसून येईल की ज्या पद्धतीने आज विदर्भातल्या शाळा सुरू झाल्या आणि मागच्या सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्राच्या शाळा सुरू झाल्या. महामहिम राज्यपाल महोदयांच्यापासून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळातले आमचे सर्व सहकारी, सन्माननीय खासदार आमदार महोदयांच्यापासून स्थानिक पातळीवरचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, प्रशासनातले अनेक अधिकारी, अगदी गावातले सर्व नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांना शुभेच्छा आशीर्वाद देण्याच्यासाठी उपस्थित होते. कदाचित राज्यातल्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सर्व नागरिकांचाही सहभाग, त्यांचाही त्या ठिकाणी शुभेच्छा आशीर्वादांची गरज आहे. आणि एकंदरीत काय पटसंख्या वाढलेली आपल्याला दिसेल आणि एक गुणवत्तापूर्ण शिक्षण तुम्हाला आपल्या या शाळेमध्ये दिसेल. म्हणजे त्यांच्या जे काही व्यवसाय म्हणून हे करत असतील त्यांच्यावर तर बंधनं आपल्याला आणायचीच आहेत, परंतु त्याच्यासोबत पॅरलल आपलं पण
कशी वाढवता येईल त्याकडे पण आपण लक्ष आता देऊ. आज साहेब, एक प्रश्न असं विदर्भात एक आज ज्यावेळी ABP रियालिटी चेक झाला पहिल्याच दिवशी लोकशाही मराठीने एक रियालिटी चेक केली, प्रचंड दुर्दशा शाळांची दिसून येते विदर्भामध्ये, विशेषतः पहिल्याच दिवशी पाहिजे. काय तुम्ही शालेय शिक्षण मंत्री म्हणून आश्वस्त कराल लोकशाहीच्या प्रेक्षकांना? एक मिनिट थांब जरा. मी आपल्या माहितीकरता सांगितलेलं आहे की चालू वर्षाला 5,000 पेक्षा जास्त शाळा, आदर्श शाळा, मॉडेल स्कूल करायला आपण घेतो की जिथे शुद्ध पिण्याचं पाणी, विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह, शाळेच्या इमारती, ई सुविधा, खेळांचे मैदान, लॅब असेल, अभ्यासिका असेल, या सर्व सुविधा आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. 10,000 शाळेंचा प्रत्येकी एक वर्ग स्मार्ट क्लासरूम आपण करायला घेतो आहोत. तर मला वाटतं की हा त्याचाच एक भाग आहे. साहेब, ह्याला जोडून अनेक शाळांमध्ये आज शिक्षक देखील उपस्थित नव्हते, असं देखील एक ABP माझाने आज सर्वे करा त्यामध्ये दिसून आले. ज्या शाळांमध्ये अशी परिस्थिती असेल निश्चितपणे त्याची चौकशी करू. त्याच्या पाठीमागची काय कारणं होती ती पण आम्ही माहिती घेऊ आणि जाणीवपूर्वक जर कोण केलं असेल तर ते योग्य नाही. आता झालेल्या बैठकीमध्ये अजितदादा उपस्थित नव्हते, उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे. कदाचित ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये असतील, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार आम्ही राज्यमंत्री महोदय त्या विभागाचं प्रतिनिधी म्हणून आम्ही उपस्थित होतो. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब पण उपस्थित होते. भूषण साहब, हिंदी में जानना चाहेंगे कि आता कुठे आता नवीन नेशनल 3 लैंग्वेज के संदर्भ में मुख्यमंत्री ने बैठक बुलाई थी, क्या बैठक में हुआ इस बारे? बोल बाबा. न्यू एजुकेशन पॉलिसी को मद्देनजर रखते हुए महाराष्ट्र शासन के शिक्षा विभाग ने ये निर्णय लिया था कि आने वाले समय में जो क्रेडिट पॉइंट सिस्टम चालू होने वाली है उसमें महाराष्ट्र का बच्चा कहीं पीछे ना रहा है, महाराष्ट्र का स्टूडेंट कहीं पीछे ना रहा है, इसलिए ये तय किया गया था. पर इसके संदर्भ में जो कुछ आक्षेप आ गए, जिन्होंने आक्षेप उठाए हुए हैं उनको निमंत्रित किया जाएगा. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उप मुख्यमंत्री महोदय ने निर्देश दिए कि जिन जिन की इस पे समस्या है उनका निवेदन स्वीकारा जाए, उनका सुन लिया जाए और शासन, महाराष्ट्र शासन की क्या भूमिका थी वो भी उनको समझाई जाए. उसके बाद में उचित निर्णय लिया जाएगा. तो GR के बारे में कोई वापस लेने की जो चर्चा हुई है? कोई GR वापस नहीं लिया गया. सबके साथ में चर्चा करके विद्यार्थी के हित में निर्णय लिया जाएगा. जिस तरह से राज ठाकरे विरोध कर रहे हैं उस बारे में कोई बैठक में आपने या आपके अभी हमारे कैबिनेट मंत्री साहब ने बताया कि पर्टिकुलरली कोई आदमी का विरोध मद्देनजर रखते हुए नहीं, कोई सामान्य इंसान भी इस राज्य का अगर उसको कुछ आपत्ति है तो हमारा काम है कि उसका मत वहाँ सुन लिया जाए और उस पर उचित विद्यार्थी के हित में निर्णय लिया जाए. थँक्यू सर.